सीमेवर स्वयंसेवक आपल्या तैनात राहा. सेमीफायनलची मॅच आपण बघितलं झालेली, आता फायनलची मॅच आहे. आपण पाहतोय मेगा फायनल एसबी ग्रुप टायटन विपक्ष आपण तर रायझिंग स्टार शिवायचे 11 शिवाय बघा ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. सामना सुरू होतोय. रायझिंग स्टार शिवायचे 11 रायझिंग स्टार शिवाय 11. चला सामना सुरू होतोय. मेगा फायनलची मॅच टाळून जाते. एमपीएलच्या पहिला मेगा फायनल आपण तर सेमी फायनल साठी फायनलची मॅच आपण पाहतोय. कुणाल पहिला चेंडू हुक केलाय. चेंडू वेगाने चालला यावेळेला लॉंगलेटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकाराने खातं उघडलं जात आहे. नक्कीच आज आपण बघितलं तर रायझिंग स्टार अखिल अन्सारी आणि गणेश विशाल यांचं देखील हार्दिक स्वागत. कल्पेश मात्रे यांचं देखील हार्दिक स्वागत. चेंडू जोपर्यंत पॉइंटला फीड होतो 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल 6 धावा आपण पाहू शकता. सर्वेश भोईर यांनी 3 षटकार मारले. तर अनिकेत म्हात्रे आणि ओमकार मोरे यांच्याकडून किती पाहिजे 3000 रुपये. नितीन भोईर साठी बघा एका षटकाराला 1000 रुपये आणि 3 षटकाराला 5000 रुपये. कुणाल इंदप यांच्याकडून आपण पाहू शकता. कुणाल इंदप आता गोलंदाजी मार्क आहेत. पिंटू भोईर कडून नाही कुणाल गोलंदाजी मार्क आहेत. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता. हुक करायचा होता यावेळेला. लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चालला लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. नाही निश्चित आज विचार जर केला ना तर रायझिंग स्टार शिवाय 11 आपण तर जबरदस्त त्यांचं लक फॅक्टर ऑन आहेत. 103 धावा देखील सकाळी चेस केल्या. 10 धावा दाखल करतेत. नितीन भोईरला आपण तर पारितोषिक आहे. एका षटकारला 1000. 3 षटकार मारले 5000 रुपये पिंट्या भोईर यांच्या माध्यमातून. तर बघा वोटिंग आपण पाहू शकता. रायझिंग स्टारला 60 आहे आणि आपण पाहू शकता यावेळेला एसबी ग्रुपला टायटनला आपण तर 40 आहे. क्या बात आहे. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बघा लगेच वोटिंग देखील चालू झाली आहे. पिंटू भोईर यांच्याकडून चेंडू बॅकफुट गेला. कट केला यावेळेला मोठी एज. नितीन म्हणतात ना लालच बुरी चीज आहे. लालच बुरी वाला आहे आणि नितीन बाद झालेत. नाही आमच्या समोर जी एक रिक्षा आहे तिचा जरा आरसा फिरवा. जरा आरसा रिक्षा 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 ती बघा रिक्षा. जरा रिक्षा समोर कोणाची जरा थोडीशी जरा फिरवा. एक मिनिट डीजे मास्टर. रिक्षा बघा रिक्षा समोर. रिक्षाची काच चमकते बघा जरा समोर समोर समोर. 10 धावा दाखल करते. नाही ही समोर 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 ही बघा. तीच रिक्षा जरा गाडीत फिरवा तरी थोडं. नाही काका आता मध्ये आले होते. तीच रिक्षा समोर. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. याला 10 धावा. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. विकी आले आहेत. कुणाल इंदप गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. मेगा फायनलची मॅच पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. ओमला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. बघा रिक्षा कुणाची अजूनही आम्ही एकदा प्लीज विनंती करतो. दादा मामा काका कोणी असतील त्यांना प्लीज जरा रिक्षा जरा फिरवा. आम्हाला काहीच दिसत नाही इथलं. ओम जरा बघा तिकडे. ओम ना आरसा कुठला बाईकचा कुठला तरी काहीतरी चमकतं बघा.
तर सुमित भोईर उंबारडेच्या पर्यंत भगवाच्या शिष्टाचे त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या स्पर्धेला. धन्यवाद. चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. धावसंख्या 10 फलकर त्यामुळे पाहू शकता किरण म्हात्रे. धावसंख्या 10 फलकर त्यामुळे पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय. रायझिंग स्टार आपण शिवाय 11 संघ पंधरा धावा दाफलकाती लागल्यात. नितीन आपण तर MPL मोठा गाव प्रीमियर लीग प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी बघायला मिळते. त्या प्रेक्षकांचे देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नाही असं वाटत नाही की दत्ता ही स्पर्धा पहिल्या वर्षात आपण इथे सुरू केली आहे. असं वाटतं वर्षानुवर्ष ही स्पर्धा सुरू आहे आणि काय प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात काय खेळ बघायला मिळाला. दमदार खेळ बघायला मिळाला आणि गावातून भरपूर यंगस्टर दत्ता आम्हाला बघायला मिळालेत. आणि दिवाळीनंतर आपण ही पुढच्या वर्षी स्पर्धा होईल. नाही आत्ताच आम्हाला सांगित सूचना देखील आल्या आहेत. नितीन भरपूर यंगस्टर आहेत. फ्युचर आहे मोठा गावचा देखील काही खेळाडू आपण पाहू शकता. ओमला पाहू शकता ज्याने तब्बल 100पेक्षा जास्त धावा कुठल्यात. 123 धावा कुठल्यात. ओम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विकी. चांगला चेंडू दाखवला टप्प्याचा खोदून काढलाय चेंडू यावेळेला. तट्ट्या सर्कलमध्ये जोपर्यंत मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करतायत. 10 मिनिटे. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. रायझिंग स्टार संघ आपण प्रथम बॅटिंग करतोय. 16 धावा रायझिंग स्टार शिवाय संघ. आता स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता ज्याने आजचा दिवस खूप गाजवला आहे. ज्याने आपण तर तब्बल 50 धावा देखील पूर्ण केल्या होत्या. सर्वेश भोईरला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. ओम फुलटॉस आहे त्याला पाठवून दिले मिड विकेट सीमारच्या बाहेर. खूप लांब चेंडू गेलाय. षटकार. संघ आपण तर खूप चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 22 धावा आपण पाहू शकता यावेळेला. रायझिंग स्टार आपण शिवाय संघ जबरदस्त बॅटिंग करतो आज. सर्वेशचं कौतुक कर. काय बॅटिंग केली सर्वेशने आज. 103 धावा देखील चेस केल्या आणि तिथे मात्र पुरस्कर्ते बघा राज म्हात्रे सातत्याने संघाबरोबर बातचीत करत होते की तुम्हाला करायचं तुम्ही करणार आहे आणि संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. शॉर्ट प्लेनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगला झेल पकडला गेलाय. काय जल्लोष बघा ओमचा. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली सर्वेशची. बॅटर बाद. चला नवीन बॅट झालेले बॅटर लगेच बाहेर यायचंय. सर्वेश लवकर या. तर वेळ फार कमी आहे कारण नंतरच्या संघाला देखील बॅटिंग करायची. टायटन SB ग्रुप टायटन संघाला देखील बॅटिंग करायची. बावीस धावा दाफल करते आपण पाहू शकता. पुढील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. ओम स्ट्रायकरला महेश वेले एक अष्टपैलू खेळाडू. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट ऑफ बेस्ट. आज चेंडू लॉफ केला. झेलची शक्यता आहे. कुणाल इंद्रपाल आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळवली. काय जबरदस्त झेल घेतलाय. बॅटर बाद. लाल रुमाल मागे लावलाय म्हणजे समजा तर विपक्ष संघाला धोक्याचा इशारा आहे. महेश शून्यावरती बाद झालाय. मोठा अडसरा दूर झालाय. महेश बघा महेश जड पावलांनी मैदान सोडतोय. काय झेल पकडला कुलान इंदपने. नवीन बॅटर येतोय आता आपण पाहू शकता यावेळेला.
रतन आलाय, रतन आलाय, थोडासा अडचणीत सापडलाय रायझिंग स्टार. शिवाय संघ नाही, इथून काय ओमने गोलंदाजी केली. दोन बॅटर त्याने बाद केलेत, महत्वपूर्ण बॅटर बाद केलेत त्यांनी. आपण पहिले सर्वेशला बाद केलं, महेशला बाद केलं. कुणाल इंदपने काय झेल घेतलाय, घर वन कमाल कॅच पकडली. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ओम. स्ट्राईकला रतनला आपण पाहू शकता. ओम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला रतनला आपण पाहू शकता, डावखुरे बॅटर. फुलटॉस आहे, ऑन साइडला वळवलाय, चेंडू त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली. थोडासा पब्लिक होतं, 2 धावा होतात का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. मेगा फायनलची मॅच, MPL पहिलं पर्व. कोणता संघ चॅम्पियन ठरतो, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय का. दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केलाय. टायटनने काल चांगला खेळ केलाय. हा चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला. बुड आपला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू फेकत नाहीये. 2 धावा मिळणार नाही, ते एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. दोन्ही संघ संघर्ष करतायत. जरा फास्ट खेळायचंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता रायझिंग स्टार शिवाय संघ 15, आपण तर 25 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. नितीन इथून चांगली आता बॅटिंग करायला लागणार आहे, कारण का 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कारण की आपण विचार जर केला, विकी सारखा बॅटर देखील मैदानावर आहे, रतन देखील आहे. चला लगेच सामना सुरू करताय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला गणेश येतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण रतनला पाहू शकता. रतनसाठी ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट 5 लेग आपण पाहू शकता. शॉर्ट लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. स्क्वेअर लेग मिड विकेट, शॉर्ट लेगला देखील क्षेत्रक्षण आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. शॉर्ट प्लेनचा चेंडू शापलून पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. गुड थ्रो. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता रायझिंग स्टार शिवाई संघ 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. नितीन नाही, आता या संघाला थोडंसं आपण दडपणाखाली बॅटिंग करताना पाहतोय आपण. खरं प्रमुख बॅटर बाद झालेत. सर्वेश बाद झालाय, आपण पाहू शकता महेश वेले बाद झालाय, नितीन म्हात्रे देखील बाद झाला. प्रमुख 3 बॅटर बाद झालेत. आता जबाबदारी असणारे विकीवरती. गणेश बघा, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, भरपूर क्रिकेट खेळलाय गावासाठी, शहरी विभागासाठी, 40+ माध्यमातून देखील खेळतो. आता गावाची प्रीमियर लीग खेळतो. आज चेंडू वेग प्रचंड होता, पंच वाईट चिखून करतायत. गणेश भैरचे बंधुराज देखील, विशाल भैर बंधू आपण इथं सामना एन्जॉय करतायत. चेअरअप करायला आले ते आपल्या बंधुराजांना. कारण गावाची प्रीमियर लीग आहे. गणेश राईट आर्म ओव्हर द कडे मारत होते. हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, टायमिंग बेमिसाल. चेंडू करतो हवाई सफर आणि चेंडू गेला मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. जलपेश आपण पाहू शकता की असं वाटतं कोणतरी मोठी मॅच स्पर्धा इथं सुरू आहे. मोठा गाव प्रीमियर लीग नाही, काय प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. त्या प्रेक्षकांना आम्ही धन्यवाद देऊ. फ्लेक्झिबल क्रिकेट बघा, सुदर्शन म्हात्रेला आपण पाहू शकता. नाही आता इथे मला वाटतं प्रेक्षकांसाठी देखील आयवा कॅसाठी पारितोषिक लागतं, आणखीन मजा येईल. 33 धावा दाखल करते. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. ओम नावाचा अडसळा आला आणि खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद.
पाहू शकता या बेला रायझिंग स्टार शिवाय संघ ओम आलाय. एक ओम मैदानावर आता दुसरा ओम आलाय. एक ओम निलेश म्हात्रेला आपण पाहू शकता तर दुसरा देखील ओम म्हात्रेच आहे. गणेशला विकेट मिळाला. ओम गणेश म्हात्रे. गणेश हा चेंडू लेग स्टंप इथे मात्र खाली पडतोय. बॅटर बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय बघा गणेश भोईर. आणि ते विशाल भोईरला वाटतच नाही की त्यांचा बंधुराज एवढी चांगली गोलंदाजी करतो म्हणून. जबरदस्त आपण बोलतो नाही. वोटिंग पोल फिरलाय आता ना. आता 70% एसबी ग्रुपला आपण तर लोक पसंती देत आहेत. नाही लोक काही करतील जलपेश. क्षणात तुमच्याकडे राहतील तर क्षणाला दुसऱ्याकडे जातील. 33 धावा तेजस. आता नवीन बॅटर आलाय मैदानावर आपण पाहू शकता या वेळेला लकी खाडे आलाय. नाव खूप चांगलं आहे. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग एक शतरक्षण स्क्वेअर लेग मिड विकेटला ओमला पाहू शकता. लॉंग ऑनला आपण शतरक्षण पाहू शकता या वेळेला. गणेश चांगला चेंडू तर शॉर्ट लाईनचा चेंडू पूल करायचा होता इथे. लकीला वाटतं थोडीशी दुखापत जाणवते. लकी खाडे तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मोठा गाव प्रीमियर लीग मेगा फायनलची मॅच. एसबी ग्रुप टायटन विपक्ष रायझिंग स्टार शिवाई संघ. एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने शपलून खेळण्याचा होता. यावेळेला प्रयत्न केलाय. 3 क्षेत्ररक्षक आहेत. काय नोय म्हणजे येणार चेंडू फ्रीट नाही. क्षेत्ररक्षण बरोबर लावलं नाहीये. नाही आता आपण बघितलं क्रॅम्प आलाय. मगाशी अमरला आला होता. आता आपण बघितलं तर या वेळेला आपण पाहू शकतो लकीला आलाय क्रॅम्प. नो चेंडू ते जाऊ शकता. सर्व जा लवकर. चला लवकर जरा. नाही सर्वेश काय डॉक्टर. अरे बापरे डॉक्टर बघा कोण गेलेत. वॅकी. मी म्हणलं ना का वॅकी या गावचा अनमोल हिरा आहे. नाही हळूहळू वॅकी. नाही मागच्याचा जीव मुठीत आहे ना. तुम्हाला काय झालं चालं पण सर्वेशला काय होता कामा नाही. मॅच खेळायची नाईटला. नाही किती वेगाने गेले. नाही जलपेश जेव्हा ब्रिज चालू होईल तर मला वाटतं स्पीड ब्रेकर सांगायला लागणार. नाही तर वॅकी सारखं तिथे रायडर टायर होतील. 34 धावा. फ्रीटचा चेंडू स्ट्राईक एंडला लकीला आपण पाहू शकतो. लकी खाडे हा चेंडू पूल करायचा होता. या वेळेला माणिक भोईरने चूक केली. माणिक भोईर मैदानावर काय करतात. फुटबॉलचा प्रकार दाखवत आहेत. नाही ते विकेटची शक्यता आहे. विकेट मिळतं का पाहायचं नाही. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 36 धावा. रायझिंग स्टार शिवाय संघ प्रथम बॅटिंग करतोय. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नितीन हीच तर मजा आहे ना मोठ्या गाव प्रीमियर लीगची. पाणी पाहिजे का. नाही पाहिजे तर राहू दे ना. नाही बॅट पाहिजे का मग द्या ना. बॅट द्या ना.
दत्ता भोईर बघा किती वेगाने जायला निघालेत. दत्ता जरा हळू. सर्वांची प्रचंड मेहनत आहे. ग्रामस्थ मंडळ, मोठा गाव असतील, आपण तर ज्येष्ठ नागरिक असतील, सिनियर खेळाडू असतील, ज्युनियर खेळाडू, सर्वांना आपण खऱ्या अर्थाने नितीन धन्यवाद देऊ. खरं त्यांच्या विनाही आपण तर MPL अधुरी होती. 36 धावा. गोलंदाजी मार्क होतो. ओम येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. स्ट्रायकला लकी खाड आपण पाहू शकता. वेळेला कोणी बॅटर, कोणी लकी नो स्ट्राईकला आहे. बॅटर कोणी स्ट्राईकला? रतनला आपण पाहू शकता. रतन पाहता इथून काय करतोय? ओम राईट आर्म ओर दगडा मारा करतोय. चांगला चेंडू त्या कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चला मिडविकेट वाटी श्लॉंगाच्या मध्ये. एक धाव कापले, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. फेकी अचूक आली. पंचांचा डिसिजन काय तर पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पाहायचं चेंडू हातात होता नव्हता. नॉट आउट आहे. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धाव फलकावरती 38. आज निलेश मात्र देखील आनंद आहे. काल देखील त्यांनी त्यांच्या मुलाचा खेळ पाहिला. आज दिवस ते अख्खा दिवस सिनियर खेळाडू आहेत आणि या गावासाठी त्यांनी भरपूर काय केलं. म्हणजे असं नाही की माझ्या गावची स्पर्धा मी नाही, मला कुठे जायचंय. 2 दिवस मला वाटतं त्यांनी काम धंदे सुट्टी घेते. त्याबद्दल धन्यवाद दिनेश तुम्हाला. कारण आज मुलाचा देखील खेळ चांगला होता ना. बाबांना पाहिजे काय, मुलांनी चांगला खेळ करावा. फुलटॉजे उंच चेंडू गेलाय. विकेट मिळतो का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला. चेंडू नो मॅन लाईन्स पडत पडतोय. धावसंख्या धाव फलकाती 40 धावा. 40 धावा धाव फलकाती लागल्यात. ओम गोलंदाजी मार्कवर. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. ज्या वेळेला आक्रमक बॅटिंग करतो रतन. 40 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगला चेंडू होता. यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागला. 1च धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जलपेश MPL खूप तुमची सक्सेसफुल झाली. तुम्हाला भरपूर खेळाडू मला वाटतं पुढच्या वर्षी मिळतील. जे खेळले नाही संघात ते आता म्हणतील की पुढच्या वर्षी आपण खेळूया आणि MPL साठी आणखीन तयारी चांगली करूया. 41 धावा. स्ट्रायकरला लकी खाडे. ओम राईट आर्म ओर देखील मारा करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली ओमच्या माध्यमातून. लकी खाडे बघा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतोय पण चेंडू काय त्यांच्या बॅटला स्पर्श होत नाहीये. 41 धावा. दीपेश दादा देखील सामना एन्जॉय करतात. दीपेश दादा आता आज आपण जर विचार केला तर टायटन संघ मेगा फायनल मध्ये मी तर म्हणेल की मालिकावीरसाठी आपण तर ओमच असणार आहे. म्हणजे जशाप्रमाणे निलेशने मॅन ऑफ द मॅच घेतला तसे ओमला देखील मिळणार आहे. हा चेंडू पूल केलाय. चेंडू चाललाय. यावेळेला पॅराबल स्ट्रोक आहे. पंचांचा निर्णय काय तो पाहायचा. षटकार. संघाबरोबरच आहेत. मी जरी पुरस्कृत आहे तर मी लांब नाही बसणार. मी संघामध्येच बसणार. संघाच्या खेळाडूंशी बातचीत करणार. त्याबद्दल राज तुम्हाला देखील आम्ही धन्यवाद देऊ. असे पॅकर्स पाहिजे. खेळाडूंबरोबर जाऊन त्यांच्याशी बातचीत करणं फार गरजेचं असतं परेश आणि ते करतायत. हारजीत हा खेळाचा भाग आहे. तुम्ही चांगले खेळलात मला आनंद आहे. हा चेंडू यायला यष्टीरक्षक बीट. फक्त 51 धावा. डीजे कडे पाहतो पण आणि आता 365 तुम्हाला वाट पाहायला लागणार आहे. ह्याच्याशिवाय पर्यायच नाही तुमच्याकडे आता काहीच. गोलंदाजी मार्कवर. वर्ल्ड इज गोल्ड. पुराना चावल. माणिक भोईर आलेत. क्या बात आहे. नितीन मुथैया मुरली सारखे ते चेंडू फिरवत राहतात.
नाही, लाल रुमाल आहे ना, विपक्ष संघाला ढोक्याचा इशारा आहे. गुलाबी आहे का? नाही, आता कलर बदलला, म्हणजे सकाळी लाल होता. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता, रतनला आपण पाहू शकता. रतन पायचा इथून काय करतो, 51 रन झाले आहेत. फटका चांगला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे, गुड कॅच कुणाल भोईर. माणिक सांगतो का मी चेंडू, माणिक भोईर सांगतो मी चेंडू मारायलाच दिला होता, मला विकेट मिळणार आहे. नाही नाही, 40+ ला बिलकुल कमजोर समज नाही. 40+ म्हणजे 24 कॅरेट खरा सोन्याचे खेळाडू. नाही, मयूरकडनं 2 विकेट घेतल्या तर 100 रुपये. दादा पैसे वाढवा जरा. नाही, 100 रुपये पिझ्झा पण येत नाही हल्ली. धाव संख्या 51. माणिक भोईर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला चैतन्य आल्यात. अंतिम षटक. रायझिंग स्टार शिवाय संघ. माणिक भोईर राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. फुलटॉस लॉफ केलाय. टायमिंग चांगला होता का पाहायचंय. 55 इशारा काय होतं पाहायचं यावेळेला. षटकार नाही बघा, 1 मिनिट जरा जलपेश, जरा या खेळून सर्वांना जरा आतमध्ये घ्या ना. विकी तुम्ही लहान मुलाला घेऊन पुढे बसले, जरा मागे वा ना प्लीज. नाही, एवढा चांगला खेळ चाललाय, मजा आली मॅच मध्ये. नाही बघा, पॅनल्टी लागेल, मग कोणी बोलू नका. 1 मिनिट. फुलटॉस ऑन साइडला पूल केलाय. पॅरलल स्ट्रोक आहे यावेळेला. षटकार. बघा, लेट गेल्या मैदानात आणि थेट आक्रमण करतोय माणिक भोईरवरती. विकेट मिळाला माणिक भोईरला, पण चैतन्य सांगतो मैं हूं ना. 63 धावा. रायझिंग स्टार शिवाई संघ. माणिक भोईर पुण्याला गोलंदाजी मार्कवर. चैतन्य नावाचं वादळ आलं त्या मैदानावर, ते थांबायचं नाव घेत नाहीये. माणिक भोईर. फुलटॉस होता यावेळेला. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. बॅटच्या टोला चेंडू लागतं. 1 धाव इथे कंप्लीट केलं. ते 64 धावा धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. 64 धावा. विकेट गेल्या तब्बल आपण पाहू शकता यावेळेला. रायझिंग स्टार शिवाय संघ 7 गडी बाद 4. आलाय 2 चेंडू बाकी आहेत. माणिक भोईरने विकेट मिळवला, पण धावा देखील दिल्या आहेत 13. नाही, पुराणा चावला मी मगाशीच म्हटलोय. हा चेंडू वेल्लेप केलाय. पंच दंडित करतायत. माणिक भोईर सांगतात की एक्युरेट लाईन आहे, पण पंचांना जे दिसेल तेच सांगणार आहेत. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. नाही, पंचांची कोणत्या प्रकारे मी वादळ करणं, काय जल्लोष आहे. 65 धावा. नितीन, हीच तर मजा आहे ना MPL ची. नितीन, पहिलं वर्ष असं वाटतच नाही जलपेश भोईर. 68% सातत्याने दरवर्षी स्पर्धा असते. माणिक भोईर गोलंदाजी मार्कवर. टाकला चैतन्य. हा चेंडू यावेळेला आपण डॉट चेंडूची समाप्ती होते. माणिक भोईर बघा थोडेसे नाराज झाले आहेत, पण नाही, पंचांना ते दिसतं तेच सांगतात ना पंच. अंतिम चेंडू. 65 झाले आहेत. हा चेंडू खोदून काढला यावेळेला. वेगाने चाललाय चेंडू. लॉंगॉनला 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी होते का इथून. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 67 धावा. 68 धावांचं लक्ष असणारे इथून मात्र SB ग्रुप टायटन संघाला जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धन्यवाद देतो आमच्या DJ मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला. धन्यवाद देतो खास करून जलपेश भोईरला, त्यांनी आम्हाला MPL मध्ये समालोचन करण्याची संधी दिली. 68 धावांचं लक्ष पाहिजे इथून SB ग्रुप टायटन संघाला. पाहिजे इथून कोणता संघ विजय संपादन करतो, कोणता संघ पराभूत होतोय, जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमच्या साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. मी बाळू पाटील आपण रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय क्रिकेट. धन्यवाद. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी कल्याण डोंबिवलीचे स्थायी समिती आपण तर सभापती आणि कल्याण डोंबिवलीचे सन्माननीय नगरसेवक दीपेशदा म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. दीपेशदा या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. आधारस्तंभ नितीन अनिकेत म्हात्रे अजूनही स्टाफांकडे पाहत आहेत, पण आता 365 दिवस त्यांना वाट पाहावी लागणार आहे. मी स्वप्नील विटकर यांचा सत्कार करतील. स्वप्नील विटकर यांचा इथे सत्कार केला जाईल. स्वप्नील विटकर साहेब आपण पाहतो युवा सेना विधानसभा अध्यक्ष. त्यानंतर उपशहर विपुल म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या विपुल म्हात्रे साहेब आपला सन्मान इथे केला जाईल. अवेश भोईर 3 षटकारांसाठी 3000 रुपये फक्त. कुणाल भोईरसाठी 1500 आणि एकविरा सावंत यांच्याकडे सुद्धा कुणालला 1500 फक्त. कुणालसाठी बघा 3 षटकार मारे तर 3000 मिळतील. चला मॅच सुरू करा. बक्षीसचा मी अनाउन्समेंट केलंय. 68 धावांचा पाठलाग करायचंय. 68 धावा चेस करायचे आहेत त्या फायनल मॅच जिंकण्यासाठी. एसबी रुबाब ग्रुप टायटन संघाला 68 धावा. फायनल मॅच कुणाल भोईर सलामीला आलेत. कुणालसाठी सलग 3 षटकांसाठी एकविरा ग्रुप 1500 म्हणजे एकंदरीत 3000 आहेत. सलग 3 षटकार मारले तर षटकार मारावेच लागतील ना. आता 68 करायचे चेस फायनल मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ओम निलेश म्हात्रे ज्याने या स्पर्धेत एक अर्धशतक सुद्धा ठोकलंय. दुसऱ्या बाजूला सर्वेशने एक अर्धशतक ठोकलंय. सर्वेश भोईरने. महेश पहिला चेंडू फुलटॉस होता. मिडॉपला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. धावा विधील 4 चौकार. समीर भोईर तुफान बैलाचे मालक आणि सातवरे घाटावर सुद्धा हे नाव भरपूर चर्चेत आहे. कुणालने 3 मॅच मध्ये षटकाराने खातं उघडलं होतं. आता मात्र फायनल मॅच मध्ये चौकाराने खातं उघडलंय. स्ट्राईक रेटला कुणाल भोईर सुरुवातीला मोठागाव संघामध्ये सुद्धा खेळलेले आहेत. त्यानंतर थोडासा ब्रेक त्यांनी घेतला. आता पुन्हा मोठागाव प्रीमियर लीग ते खेळत आहेत. महेश वेलेच्या विरोधात चौकार ठोकलाय. 68 धावांचा पाठलाग करायचा फायनल मॅच जिंकण्यासाठी. अपील स्ट्रॉंग आहे महेशचं. आता पण सांगतात लेग बाईस. पिचिंग खूप महत्वाचं असतं. चेंडू एक्झॅक्टली लेग स्टम्पच्या बाहेर आहे, ऑफ स्टम्पच्या बाहेर आहे. हाईट फॅक्टर काय, बॅट कट आहे की नाही, या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. आणि खूप चांगली भूमिका राहिली आहे पवार सर आणि जतीन भोयाल सरांची.
5 धावा धापालकोती लागल्यात महेश वेले. मोठा गाव प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि काय आयोजन आहे, रॉयल आयोजन काय असतं हे दाखवलं या मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच पर्वामध्ये. सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आणि बघायचंय कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरेल, कोणता संघ रनर अप, मालिकावीर कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज कोण असेल, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल याची सर्वच आतुरता लागली आहे या मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. महेश हलक्या हाताने खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे, लकी दिदेत. लकीने आतापर्यंत या स्पर्धेत खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. 4 मॅचेस तुम्ही पाहिल्या, सलग 3 मॅचेस जिंकणारा एकमेव संघ आहे मोठा गाव प्रीमियर लीग मधला. तो संघ म्हणजे शिवाय रायझिंग स्टार. राज म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ एकही मॅच पराभूत झाला नाहीये, सलग 3 मॅचेस त्यांनी जिंकलेत. महेश गोलंदाजी मार्कवर, फटका चांगला आहे, टायमिंग झालंय का बघायचंय, पंचांचा इशारा काय येतोय. नाहीये त्यांनी मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येकाचा समाचार घेतलाय त्यांनी. यंगस्टर आहेत, सध्या 14वी मध्ये ते शिक्षण घेत आहेत, पण क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात, लेदर बॉल सुद्धा खेळतात. हाही फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे वायडिश लॉंगॉनला. एकच रस बेल, 14 धावा झाल्यात. सर्वेच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर तुम्हाला थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल की धाव घ्यायची की नाही. 14 धावा महेशने आतापर्यंत खर्च केल्यात, 68 धावांचा पाठलाग करायचंय. ओम निलेश मात्रे वैयक्तिक 9 वरती बॅटिंग करतोय. बघा महेश वैले यांचे चिरंजीव त्यांना चेअरअप करतायत, क्या बात आहे. छोटे आहेत मात्र ग्रेट आहेत. शौर्य, क्या बात आहे. शौर्य महेश वेले सुद्धा सपोर्ट करतायत पप्पांना. चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक केलाय शेवटच्या बॉलवरती. 14 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. अजूनही 54 करायच्या या मॅच मध्ये. एसबी रुबाब ग्रुप टायटन संघाला फायनल मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल 54 रन्स. संध्याकाळचं सत्र आहे, चला थोडंसं फास्ट खेळा महेश, हे संध्याकाळचं सत्र आहे, 5:30 वाजून गेलेत. 24 चेंडू मध्ये 54 करायचे, अजून 14 झालेत, 68चा टार्गेट आहे. शेवटच्या 2 षटकात 31 धावा बनवल्या. ओमच्या षटकात 4थ्या 15 आल्या आणि शेवटच्या षटकात माणिक भोरेच्या 16 आल्या. त्यामुळे 2 षटकात बघू 31 धावा आल्या फायनल मॅच मध्ये. चला थोडस स्पीडअप करा फिल्डिंग करणारी टीम. चैतन्य मोरे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आज खूप चांगली गोलंदाजी केली चैतन्य मोरेने मोठा गाव प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये. 24 चेंडू 54 धावा. थोडीशी घाई करा प्लीज, एकानेच टीमला लीड करा. ज्यावेळी सर्वच जण कॅप्टन बनतात बघू वेळ भरपूर वाया जातो. ड्रोन कॅमेरा तुम्ही बघू शकाल. अँडीचे मी कौतुक करेल आमचे ड्रोन कॅमेरामॅन. मग कशी त्यांनी दीपेश म्हात्रे साहेबांची रॉयल एंट्री ज्यावेळी ते घरातून निघाले ते क्षणचित्र सुद्धा त्यांनी टिपले. खूप चांगला कॅमेरा वर्क. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या दिशेने. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. 3 धावा इथे मिळाल्यात भाऊ. नाही चौकार नाहीये, 3 आहेत. चेंडू थांबवलाय, 3 धावा मिळाल्यात.
51 अजूनही करायचे आहेत. 23 बॉल 51 रन्स होऊ शकतात. चेंडू पासून 30 धावा जास्त आहेत. 21 बॉल आपण पाहिलं तर 23 बॉल आहेत आणि 51 रन्स आहेत बनवायचे अजूनही. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 23 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी घाई करा. चैतन्य गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न करायचं होतं. हलकसं अपील केलं होतं महेशने, मात्र पंच सांगतात लेग बाईस. 18 धावा झाल्यात. 50 अजूनही करायचे आहेत. 22 चेंडू 50 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय शिवाय रायझिंग स्टार राज म्हात्रे हनुमान म्हात्रे यांनी पुसून केलं संघ, ज्या संघाने 31 बॉल मध्ये 103 धावा सुद्धा चेस केल्या पहिल्या मॅच मध्ये आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. धावा मिळतील 4. चौकार. आतमध्ये आपण पाहिलं निलेश म्हात्रे यांची कॉर्बन कॉफी. ओम निलेश म्हात्रे. 46 रन्स अजूनही करायचे. धावा झाले तर 22. 16 रन्स वरती खेळत आहेत. नाही, या क्रीडांगणाने निलेश म्हात्रेला भरपूर धावा दिल्यात. 9 चेंडू 9 चौकार सुद्धा त्याने मारण्याचा विक्रम केला ना झुंडोमीच्या मैदानात. नाही जल्पेश, काय चेंडू होता बघा. नाही कौतुक करेल मी बॉलरचं सुद्धा. चैतन्य मोरेचा चांगला चेंडू होता. एकच धाव घेतली. 68चा पाठलाग करत असताना कुणाल भोईर आले स्ट्राईक एंडला. धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय ओम. 68 धावांचा पाठलाग करायचंय. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. व्हाईट बॉल पेक्षा षटकार महत्वाचा ठरला असता, पण व्हाईट बॉल आहे. 24 धावा झालेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमला माहिती या चेंडूवर कदाचित षटकाराची मोहर लागायला हवी होती. कुणाल भोईरने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगला खेळ केलाय कालच्या दिवसात. 24 धावा झालेत. 44 अजूनही हवेत 20 बॉल मध्ये. 20 बॉल 44 हवेत अजूनही. आणि ओमला सातत्याने कॅल्क्युलेट करतात. मला वाटतं धावा ते सांगतात 20 बॉल 44 आपल्याला अजूनही बनवायचे आहेत आणि बनतील. अँडी यांच्या माध्यमातून बघा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलेला आहे. एक चांगले कॅमेरामॅन आहेत अँडी. आणि इथे काय घडलंय, फलंदाज बाद झालेत. रनआउट. चव्वेचाळीस रन्स अजूनही करायचे आहेत. आता कुणाल इंदप आलेत. काल एक डेकना षटकार कुणालचा तुम्ही पाहिला कव्हर्सला. शॉट ऑफ द डे कालच्या दिवसातील. इथे फलंदाज रनआउट. ओम निलेश म्हात्रे रनआउट. अमनचं कौतुक करेल बघा. अमन विशाल भोईरने काय थ्रो केला बघा. आणि त्यालाही माहिती ना ओमची विकेट किती महत्वाची आहे बघा. महेश त्याचं कौतुक करत असताना.
धावा कुठल्या आहेत? जोरदार टाळ्या ओम निलेश मात्रेसाठी. काय जबरदस्त, थोडा नाराज दिसतोय. मात्र कुणालचा कॉल होता ना, कदाचित बाळू पाटील धाव झाली असती. मात्र अमनचा जो थ्रो होता ना, काय थ्रो होता, जबरदस्त. 18 बॉल 44 आता करायचे. चला स्पीडअप करा. मोठागाव प्रीमियर लीग 4 मॅचेस 140 रन्स म्हणून इतकंही सोपं नाहीये बाळू. पण रनआउटचं विकेट. चला घाई करा ना, मी वारंवार सूचना करतोय, थोडीशी घाई करा. अठरा चेंडू 44 धावा अजूनही करायचे आहेत. महेश वेले आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रनआउट ओम निलेश मात्रेचा टर्निंग पॉइंट असेल का फायनल मॅच मधला? काय थ्रो फेकी केली अमन विशाल भोईरने. काल विजय भोईर यांचे सुपुत्र तुम्ही पाहिलं, आज विशाल भोईर यांचे सुपुत्र तुम्ही पाहतायत. म्हणजे पुढची पिढी आहे. गणेश भोईर सुद्धा सातत्याने खेळत आहेत अजूनही मोठागाव 40+ संघासाठी. 1 रन्स किती महागात पडते बाळू. चांगला चेंडू होता, फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आता घाई करणार नाहीये कारण एक फलंदाज ऑलरेडी रनआउट झालाय. 17 चेंडू 43 धावा. संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण थोडंसं बाळू पाटील शांत झालंय. त्यामुळे षटकार कदाचित पाहायला मिळतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. 17-43 43. 17 चेंडू 43 धावा. काही घडू शकतं. जुने डोंबिवलीचं क्रीडांगण, इथे धावा भरपूर वेळा बनतात. इथेही झेलची शक्यता आहे. अमनचं काय प्रयत्न आवडले असेल तर भाऊ टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि बघायचं आता तिसरी पूर्ण होईल का? इथेही फलंदाज रनआउट. कुणाल इंदर सुद्धा रनआउट झाले बघा. 41 रन्स अजूनही करायचे भाऊ. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता स्वतः बघा सिनियर खेळाडू गणेश भोईर आलेत मैदानात. काहीतरी गणेशला आता वेगळं करावं लागेल आज, कारण संघ अडचणीत आहे. SB रुबाब ग्रुप टायटन 11. आजचा दिवस भाऊ आपण पाहिला ना, तर राज म्हात्रे यांनी काय कानमंत्र दिले पहिल्या मॅच पासून ते फायनल मॅच पर्यंत. ते संघासोबत राहिलेत आणि असे खूप कमी पुरस्कार ते असतात जे संघासोबत असतात. प्रत्येक वेळी त्यांनी चर्चा केली. 41 रन्स अजूनही करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 41. अजूनही काही बिघडला नाहीये. इथून 1-2 षटकार गणेशच्या बॅट मधून आले तर मॅचला पुन्हा कलाटी बेल. मात्र महेश वैलेत नाही, महेश प्रत्येक बॉलला अपील करतात. चाळीस धावांची अजूनही गरज आहे बाळू. 15 चेंडू बाळू. ज्या संघाने आपण पाहिलं ज्यावेळी किंग सुपर स्ट्रायकर संघावर ते मॅच खेळले, तिथे विराटच्या संघाला फक्त 55 चेस करायचे होत्या दुपारच्या सत्रात. जवळजवळ 11:30-12 वाजलेले तेव्हाही धावा चेस झालेले. म्हणजे बॉलिंग अटॅक चांगला आहे. हा चेंडू आपण पाहतोय नितीन भोईर वेगाने आलेत. नितीन भोईरने सुद्धा बाळू 80 पेक्षा जास्त धावा कुठल्यात या स्पर्धेत. 40+ खेळाडू आहेत, मात्र चांगली कामगिरी केली आहे. मोठागाव प्रीमियर लीग यंगस्टर सुद्धा आहेत आणि 40+ खेळाडू सुद्धा आहेत.
14 चेंडू 39 रन्स आता करायचे आहेत. सामना थोडासा बाळू पाटील कठीण होत चाललाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठागाव प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण असेल याचं उत्तर काही क्षणात तुम्हाला मिळेल. हाही चेंडू चांगला होता. गॅप मध्ये खेळतायत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. धावा 2 मिळतील. 13 चेंडू 37 रन्स आता करायचे आहेत. सिंगाला 5व्या चेंडूची 2 धावा. महेशलाही माहिती नाही 1 चेंडू बाकी आहे. त्यामुळे ते लगेच गेलेत बघा. आणि जर त्यांना माहिती असतं बाळू षटक संपले तर ते त्या प्रेक्षकाचे कौतुक व्हायला हवं. मोठागाव प्रीमियर लीगला पहिल्याच पर्वामध्ये खूप सारं प्रेम त्यांनी दिले. तर कोणत्या प्रकारचे बाळू पाटील सुट्टीचा दिवस नाही तरी भरपूर संख्येने प्रेक्षक, त्या लाडक्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. 13 बॉल 37. याच प्रेक्षकाने आम्हाला भरभरून प्रेम नेहमीच दिलंय. थ्रो फेकी कशी गेली. 2 धावा मिळाल्यात. 12 चेंडू आता 35 करायचे आहेत. शेवटची 2 षटकं आणि 35 धावा. पाण्याची मागणी केली आहे गणेश भोईरने. नाही जेवढं पाणी आहे तेवढं पंचांकडे दिलं तरी हरकत नाही मयूर. कारण आता संध्याकाळचं सत्र अंधार होत चाललाय. नाही धावा 33 झाल्यात. 35 अजूनही हवा आहेत. 68 टार्गेट आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा होता. अमनचा तो थ्रो फेकी. ओम निलेश मात्रे रनआउट. तिथून या मॅचला कलाटणी मिळेल का. 12-35 इक्वेशन. त्यानंतर कुणाल इंदब सुद्धा रनआउट झाले. स्ट्राइक एंडला अवेश. 12 चेंडू 35 धावा. मोठागाव प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि काय दिमागदार आयोजन केलं या स्पर्धेचं. 8 संघाला इन्व्हाइट केलं होतं. त्या 8 संघाच्या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी संघ पुरस्कृत केले. त्यानंतर आमचे सर्व काही स्पॉन्सर्स त्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. पाणी असेल, ट्रॉफीज असतील, कॅश असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, सर्व 2 दिवस यशवंत भोईर यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा थोडं विलास. जेवणाची व्यवस्था करण्यात आली यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून सर्व टीम्सला. मोठागाव प्रीमियर लीग पहिल्यांदाच हे चित्र पाहायला मिळालं. बाळू मोठागाव प्रीमियर लीग आणि खेळाडूंना नाही तर फक्त सर्वच प्रेक्षकांना सुद्धा नाश्त्याची व्यवस्था आज करण्यात आली होती. सुभाष मुंडे असतील, प्रकाश मात्रे असतील, ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश मात्रे, त्यानंतर सुभाष मुंडे यांच्याबद्दल आज फक्त खेळाडू, प्रेक्षक, माईबाप त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याची व्यवस्था होती. आणि याची तर तुम्ही मोठागाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बघू शकता. एकीचं बळ. 12-35. अकूट टप्प्याचा बॉल होता. उंच गेलाय. मी बघाशीच उल्लेख केला. लकी तिथे चूक होणार नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे धावा येत नाहीये बाळू संध्याकाळच्या सत्रात. अकरा चेंडू 35 धावा. नितीन मात्र एखाद 2 षटकार मारावे लागतील. या अगोदर नितीन निवृत्ती मात्र यांनाही तुम्ही पाहिलं, त्यांचा संघ पराभूत झाला. आता नितीन मात्रे आले फायनल मॅच. समीर भोईर वर्सेस राज मात्रे अशी फाईट. 2 पुरस्कर्त्यांमधली मॅच आहे. इथे अखुंडा पैसा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. सर्वेश भोईरने एक सुंदर झेल टिपलाय. नितीन मात्रे 0 वरती बाद. लावा बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. 10 चेंडू आता 35 करायचे आहेत. नाही असं वाटतंय म्हणून नितीनने ताकद वापरली नाही का.
संदेशला 3 षटकार मारले तर 500 दत्ता भोईर यांच्याकडं. चला संदेश जरा लवकर जा, संध्याकाळचं सत्र आहे. मोठागाव प्रीमियर लीग पहिल्याच पर्वामध्ये खूप मजा आली. ओमकार मोरे यांच्याकडे 2000 रुपये. बॅट्समन आपण पाहिलं तर संदेश भोईरला नाही, दत्ता भोईर कमीत कमी 1000 लावा. पहिला चेंडू चांगला होता विलासचा. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ज्या टीमच्या गोलंदाजाने 103 धावा खर्च केल्या होत्या तो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल का आता. सातत्याने राज म्हात्रे साहेबांनी आपण पाहिलं, त्यांना कानमंत्र दिले या मोठागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांनी लक्ष वेधलं संपूर्ण टीमचं. हाही चांगला चेंडू होता. नाही, विलासने लगेच लावला असं गणेश बाद झाले असते, मला थोडासा वेळ घेतला. फलंदाज बाद. आता मॅच थोडीशी एकतर्फी होत चालली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. किरण म्हात्रे आले बघा, लोकल हिरो. नाही, दीपेश म्हात्रे तुम्हाला लावतील पारितोषिक बघा, ते आधीच सांगतायत. किरण म्हात्रे बघा, 1 षटकार मारला तर दीपेश म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपये तुम्हाला. प्रत्येक षटकाराला 5000 रुपये. क्या बात आहे बघा. नाही बघायचं, किरण बघा बॅट ड्रिल करतायत भाऊ. नाही भाऊ, 1 षटकार आला तरी 5000 मिळतील. 8 चेंडू मध्ये आता 35. मी मगाशीच उल्लेख केला भाऊ, गणेशची विकेट धोक्यात आहे. विलास वेगाने धावताय. क्या बात आहे. किरण म्हात्रे बघा किती वेगाने धावतायत. मग स्ट्राईक का नाही घेत. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. 5000 लागले तेव्हापासून आपण बघतो की किरण सारखे ड्रिल करून बघतात बॅटला फटका कुठे खेळायचंय. तर त्यांना माहिती आहे ना, दीपेश म्हात्रे साहेबांचं प्रेम आहे त्यांच्यावरती तितकं. एका षटकाला 5000 कोणी लावत नाही, कारण 3 षटकाला 500 लावताना आपण पाहिलेत. इथे आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा मिळाल्यात. 31 धावांची गरज आहे शेवटच्या 6 बॉलमध्ये. फिल्डिंग लगेच लावा. 6 चेंडू 31. नाही, किरण म्हात्रे बघा 5 षटकार मारले तर 25,000 सुद्धा मिळतील आणि मॅच सुद्धा जिंकाल. क्रिकेट असा खेळ, एखादा विकेट रनआउट. मी मगाशी उल्लेख केला, ओम निलेश म्हात्रे रनआउट तो टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. 6 बॉल 31. ओम बाद झाल्यानंतर हा संघ अडचणीत येतो. किरण म्हात्रे बघा, किरण म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला दीपेश म्हात्रे यांच्याकडे 5000 रुपये कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांना एव्हा कॅसाठी पारितोषिक असताना अजून मजा आली असती. मोठागाव प्रीमियर लीग भरपूर संख्येने प्रेक्षक. लकी आलेत बाबा. फटका चांगला आहे. किरण स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. आता 5 षटकार गणेशला मारावे लागतील तरच फायनल जिंकू शकतो. एसबी टायटन 11 समीर भोईर यांचा संघ थोडासा बॅकफुटवर आहे. किरण म्हात्रे बघा स्ट्राईक घेत आहेत. आता मॅच एकतर्फी झाली आहे. 4 चेंडू 29 धावा होणार नाहीयेत. आता फक्त किरण म्हात्रेला षटकार मारायचे तर कॅश प्राइज मिळेल दीपेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. नाही भाऊ, ज्यावेळी दीपेश म्हात्रे मैदानात गेले त्यांनी भरपूर लांब षटकार मारले. बंगल्यावरती सुद्धा 1 षटकार मारला. लकी वाईट बॉल आहे. 4-28. नाही, लकी मारून देणार नाहीत मला वाटतं. त्यांनाही माहिती ना दीपेश म्हात्रे साहेबांनी 5000 लावलेत. लकी सुद्धा चांगले गोलंदाज आहे. डावकर आहे. लकीने आज फिल्डिंग जबरदस्त केली. इथे फटका चांगलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. किरण म्हात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. किरण, टाळ्या होत्या किरणसाठी. क्या जबरदस्त बघा, टायमिंग चांगलंय. नाही, किरणने बॅट दाखवली ना. 3 बॉल 22 करायचे अजूनही. 3 चेंडू 22.
हा चेंडू वेगवान होता. नाही बॅट बघा ना भाऊ किती वेगाने फिरते किरण म्हात्रेची. 2 चेंडू आता 22 करायचे आहेत. नाही षटकार जबरदस्त मारला भाऊ. अजून एक षटकार मारला तर अजून 5000 मिळतील. 2 चेंडू 22. भाऊ असंच वाटलं की रागाने षटकार मारला किरणने. नाही नाही आता धावणार नाही ते. अजून एक चेंडू बाकी आहे ना. बघा अमन विशाल भोईर काय फिल्डिंग आहे. तिथूनच अमनने ओमला रनआउट केलं. क्या बात आहे. किरण म्हात्रे भाऊ प्रयत्न करतायत. असं वाटलं की वाकलनच्या किरण म्हात्रेने षटकार मारला की काय. नाही अमन आहे त्यामुळे झेल सुटणार नाहीये. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय मोठागाव प्रीमियर लीगचा. राज म्हात्रे यांनी पुरस्कृत. चैतन्य मोरे ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने 2 उत्तुंग षटकार मारले. बॉलिंग ही चांगली केली. चैतन्य या लवकर मॅन ऑफ द मॅच. आपल्याला वेळ कमी आहे कारण की मोठागावची नाईटला मॅच आहे आज. चैतन्य या लवकर मॅन ऑफ द मॅच. किरण म्हात्रे या. आपल्याला एका षटकाराला 5000 होते. चैतन्यला पण मॅन ऑफ द मॅच देऊया. दीपेश म्हात्रे यांच्या शुभ असते. दीपेश म्हात्रे